जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडिओ कांड झाला आहे. मित्राच्या रूमवर केले 2 मुलींचे लैंगिक शोषण. परतवाडा येथे उघड झालेल्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात आता थरकाप उडवणारे वास्तव समोर आले आहे. अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडिओ कांड मित्राच्या रूमवर केले होते 2 मुलींचे शोषण हे आता सगळ्यांनाच माहीत झाले. अमरावती परतवाडा येथे उघड झालेल्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात आता थरकाप उडवणारे वास्तव समोरच आलं आहे. आरोपींनी केवळ व्हिडिओ व्हायरल केले नसून 2 पीडित मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक बातमी उघड झाली आहे. मुख्य आरोपी अयान अहमद याने अमरावती शहरातील आपल्या एका मित्राची रूम काही तासासाठी भाड्याने घेऊन तिथे या मुलींवर अत्याचार केल्याची कबुली दिली आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सुरुवातीला हे प्रकरण केवळ सायबर गुन्ह्याशी संबंधित वाटत होते, परंतु जसा पोलिसांचा तपास पुढे सरकला तसे यातील थरकाप उडवणारे वास्तव समोर आले. हे प्रकरण केवळ डिजिटल गुन्ह्याचे नसून त्यामागे 2 अल्पवयीन तरुण मुलींचे लैंगिक शोषण आणि मानवी क्रूरतेचा कळस असल्याचे स्पष्ट झाले आहे. अहमद 19 वर्षे राहणार परतवाडा याला अटक केल्यानंतर पोलीस तपासात मोठी प्रगती झाली. अयानने चौकशी दरम्यान दिलेल्या कबुलीने पोलीस प्रशासनही हादरून गेलंच आहे. अयानने केवळ व्हिडिओ व्हायरल केले नाहीत तर त्याने अमरावती शहरातील आपल्या एका मित्राची रूम काही तासासाठी भाड्याने घेतलीच होती. या भाड्याच्या खोलीवर त्याने 2 पीडित मुलींना नेऊन त्यांच्यावर अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे या अत्याचाराचे चित्रीकरण करण्यात आले म्हणजेच व्हिडिओ काढण्यात आला आणि त्यानंतर ते व्हिडिओ ब्लॅकमेलिंग किंवा विकृत आनंदासाठी वापरलं गेलं होतं. ज्या मित्राने अयानला ही खोली उपलब्ध करून दिली त्यालाही या कृत्याची कल्पना होती की नाही याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या त्या रूम मालक मित्रालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात अद्याप पीडित मुली स्वतःहून समोर आल्या नाहीत. समाजात होणारी बदनामी आणि भीतीपोटी त्या तक्रार करण्यास भेट होत्या. मात्र पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या आधारे या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आरोपीच्या ताब्यातून आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पोलिसांनी आतापर्यंत 18 व्हिडिओ आणि 39 फोटो जप्त केले आहेत. हे सर्व पुरावे पीडित मुलीच्या लैंगिक शोषणाची पुष्टी करतात. प्रकरणाचे गांभीर्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा मोठ्या नेटवर्कशी असलेले संबंध तपासण्यासाठी अमरावती पोलिसांनी 45 सदस्यीय विशेष चौकशी समिती गठीत केली आहे. ही माहिती समिती सायबर तज्ज्ञ, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि अनुभवी पोलीस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. या गुन्ह्यात केवळ अत्याचार करण्याचा एकच व्यक्ती नसून तो व्हिडिओ समाजात पसरवण्याचे काम करण्याची
एक मोठी साखळी कार्यरत होती. आतापर्यंत खालील प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे. अयान अहमद तन्वीर अहमद 19 वर्षाचा होता. प्रकरणाचा मुख्य सूत्रधार ज्याने मुलीचे लैंगिक शोषण केले आणि व्हिडिओ बनवले. उजेर खान इक्बाल खान 20 वर्षाचा याने मूळ व्हिडिओ डाउनलोड करून ते विविध प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्याचे काम केले. मोहम्मद शाबीर वय 22 व्हॉट्सअप ग्रुप्स आणि वैयक्तिक चॅटच्या माध्यमातून हे व्हिडिओ व्हायरल करण्यात याचा मोठा सहभाग होता. तरबेज खान तस्लीम खान वय 24 व्हिडिओ प्रसार प्रक्रियेत सक्रिय सहभाग आणि तांत्रिक मदत पुरवणे. या व्यतिरिक्त पोलिसांनी इतर 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून येणाऱ्या काळात अटकेची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हे प्रकरण आधुनिक काळातील डिजिटल दहशतीचे एक उदाहरण ठरले आहे. सोशल मीडियाचा वापर करून एखाद्या व्यक्तीचे आयुष्य कसे उद्ध्वस्त केले जाऊ शकते हे यावरून आपल्याला दिसून येत आहे. ब्लॅकमेलिंगचे जाळे आरोपींना बनवलेले व्हिडिओ हे मुलींना गप्प ठेवण्यासाठी आणि त्यांचे वारंवार शोषण करण्यासाठी वापरले जात होते. असे व्हिडिओ पाहणे, शेअर करणे किंवा साठवून ठेवणे हा देखील कायद्याने गुन्हा आहे. या प्रकरणानंतर अमरावती पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणाकडे असे व्हिडिओ आल्यास त्यांनी ते तात्काळ डिलीट करावे आणि पोलिसांना माहिती द्यावी. पीडितेची ओळख आणि सुरक्षा पीडित मुलींना विश्वासात घेऊन त्यांचे जबाब नोंदवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. टेलिग्राम, व्हॉट्सअप आणि इतर ॲप्सवरून हा डेटा कुठे कुठे गेला आहे याचा शोध घेणे सुरूच आहे. हे केवळ एका शहरापुरते मर्यादित आहे की यामागे काही मोठे हनी ट्रॅप किंवा रॅकेट चालू आहे याचीही तपास CID करत आहेत. परतवाडा येथील हे व्हिडिओ कांड माणुसकीला काळिमा फासणारे आहे. तरुणाईमध्ये वाढत चाललेली विकृती आणि तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर या समितीने प्रश्नचिन्हे उपस्थित होत आहेत. 45 सदस्यांची SIT या प्रकरणाचा वेगाने तपास करत असून मुख्य आरोपी अयान अहमद आणि त्यांच्या साथीदारांना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहेतच. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवून जावा. आणि तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.